हाँ। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं सुके सुके सुके। ईश्वर भावना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस गर्ल स्पेशल होणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. प्लस आजचा व्हिडिओ आपण आपल्या अलर्ट मोशन ऍप्लिकेशन वरती करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा जर असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग न्यू कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ पण आजचं मटेरियल आणि प्रिंट यूज केलेलं आहे. तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रिसेट एकदम सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी तुम्हाला प्रिसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आली तर काय करायचं, खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये 2 व्हिडिओ आहेत हाऊ टू प्रिसेट इम्पोर्ट अलर्ट मोशन याचे. तर ते दोन्ही व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा मित्रांनो. त्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगितलेलं आहे. एकदम फिक्स 100% फिक्स होते मित्रांनो. ते सोल्युशन स्वतः मी स्वतः यूज करतोय. ओके, तर बाकी काय अडचण आहे ते बिंदास्ती कमेंट करा. तुमच्या कमेंटचं उत्तर लगेच मिळून जाणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप करायचा नाही. मित्रांनो आपण लवकरच आणखी युट्यूब चॅनल उघडणार आहोत मित्रांनो. एकदम युनिक कॉन्टेंट येणार आहे त्याच्यावरती. प्लस आणखी AI व्हिडिओ वरती आहे. त्यामुळे एकदम युनिक कॉन्टेंट होणार आहे, ते पण मराठी भाषेमध्ये. त्यामुळे त्या सुद्धा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचे मित्रांनो. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन हो मित्रांनो. बाकी त्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं. तर मित्रांनो कुठला आहे वेळ घालता, चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर गाइस मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2 प्रीसेट बघायला मिळणार आहेत. एक बिटमार्क प्रीसेट आहे आणि दुसरी शेकी बिट प्रीसेट आहे. तर मित्रांनो दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर प्रीसेट इम्पोर्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. बाकी तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खालीच आपले 2 व्हिडिओ आहेत, ते 2 व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. तुमचा प्रॉब्लेम 100% फिक्स होणार आहे. ओके, तर आता काय करायचं, आपल्याला बिटमार्क प्रीसेट ओपन करायचे मित्रांनो. तर या प्रीसेटमध्ये ग्रुप्स लेयर्स वगैरे आपल्याला बघायला मिळणार आहेत. आता काय करायचं, आपलं सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कोणी स्किप करू नका. जर व्हिडिओ स्किप केला तर तुमचे काही स्टेप चुकतील, नंतर व्हिडिओ तुमचा बरोबर होणार नाही. ओके, तर सिंपल सगळं अशा प्रकारे आहे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात पहिल्यांदा यायचं आपल्याला एक सांगतो मी तुम्हाला 22.17 सेकंदापाशी यायचं आहे. 22.17 सेकंदापाशी. ओके, आणि इथं आल्यानंतर काय करायचं, इथून पुढे सगळे आपल्याला फोटोज ॲड करायचे. सिंपल इथं प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुमचे जिथे काय फोटो असतील ते फोटोची फाईल ओपन करून घ्यायची मित्रांनो. तर मी फोटोची फाईल ओपन करून घेतो. ओके, तर अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला फोटोज ॲड करायचे. तर मी फोटोज ॲड करून घेतो. एकदम स्टेप बाय स्टेप दाखवलं तर आपला वेळ खूप जाणार आहे, त्यामुळे डायरेक्टली फोटो ॲड करून घेतो मी. तर काय अशा प्रकारे जितके आपले 5-7 फोटो आहेत ते 5-7 फोटो ॲड केले आहेत. तर सांगतो तुम्हाला मी, तर जेव्हा आपण फोटो ॲड करतो तेव्हा फोटोचा रेशो काय अशा प्रकारे असतो. तर काय करायचं, एकदम बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी वरी आडव्या 3 लाईन असतील, 3 डॉट असतील तर यावरती क्लिक करायचे. तर इथे ऑप्शन आहे फिल टू कंपोजिशन एरिया. सिंपल या ऑप्शनवरती क्लिक करायचं, आपला फोटो एकदम बरोबर रेशोमध्ये बसवून जाणार आहे. तर याच प्रकारे काय करायचं, तुम्ही सगळे फोटोज ॲड करून घ्या एकदम स्टेप बाय स्टेप. 7 फोटो आहेत, जास्त काय नाही. आता याचं आपल्याला स्टार्टिंगला म्हणजे ग्रुप 5 पाशी म्हणजे स्टार्टिंगला 0 सेकंदापाशी यायचं. इथं आल्यानंतर काय करायचं, आपल्याला अगोदर एक अशा प्रकारे फोटो तयार करून घ्यावा लागेल, म्हणजे याच्या मागचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यावं लागेल. त्यासाठी काय करायचं, आपल्याला क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर एक BG सर्च मारायचं, ओनलीवर बॅकग्राऊंड रिमूव्हर मारा किंवा BG मारा, काही प्रॉब्लेम नाही, काही सुद्धा मारू शकता. तर मी BG मारतो. ओके, अशा BG मारा, सर्च. काय करायचे, थोडं स्क्रॉल करायचे. तर खाली स्क्रॉल करायचं, तर ऑप्शन आहे बघा ॲडोबेचं. तर ॲडोबेची वेबसाईट यावरती यायचं आहे. इथं आल्यानंतर काय करायचं, एक तुम्हाला सांगतो मी, इथं आपला फोटो अपलोडचा ऑप्शन आहे, तर फोटो आपला अपलोड करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. तर फोटो अपलोड करून घ्या. तुम्हाला जो कोणत्या म्हणजे ज्या काही फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं तर त्या फोटो अपलोड करून घ्या. तर तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतो मी. तर मला एखादा फोटो दाखवतो. तर या फोटोच्या मागचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं. ओके, तर फोटो आपण अपलोड करूयात.
तर अशा प्रकारे काही आपला फोटो लोड होणार आहे. सिंपल. आता ऑटोमॅटिकली याच्या मागचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाणार आहे मित्रांनो. आता काय करायचं, बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्याच्यानंतर सांगतो मी तुम्हाला. फक्त एक ॲडोबीची वेबसाईट चांगली मित्रांनो, याच्यात किती सुद्धा आपण फोटो अपलोड करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेऊ शकतो एकदम फ्रीमध्ये. आणि याची काही लिमिट वगैरे नाही, एकदम फ्रीमध्ये. आणि फोटोची क्वालिटी एकदम जबरदस्त येणार आहे मित्रांनो. फोटोची क्वालिटी थोडी सुद्धा लो होणार नाही आहे, कारण मी स्वतः पर्सनली यूज करतो, त्यामुळे तुम्हाला सांगतो. ओके. सिम्पल डाउनलोड टू फोनवरती क्लिक करायचं, आपला फोटो गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा. आता आपण जाऊयात आपल्या अलर्ट मोशनच्या ॲप्लिकेशनवरती. ओके. तर आपण अलर्ट मोशनच्या ॲप्लिकेशनवरती आलेलो आहेत. तर आपल्या प्रीसेटवरती आल्यानंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो. आता ग्रुप 5 वरती यायचं आहे. ग्रुप 5 वरती आल्यानंतर एडिट ग्रुपवरती यायचं आहे. आता एडिट ग्रुपवरती आल्यानंतर काय करायचं, इथे एक फोटो आहे बघा अशा प्रकारे 2 नंबरचा. सिंपल या फोटोवरती क्लिक करायचं. आता हा फोटो आपल्याला चेंज करायचा. ओके. सिंपल काय करायचं, कलर आणि फिल्डवरती यायचं आहे. इथं आता नाव किंवा नंबर असेल अशा प्रकारे सिंपल यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता डाउनलोड फाईलवरती जायचं आहे, कारण जिथं आपण फोटो डाउनलोड केला आहे तिथं जायचं आहे. तर इथं डाउनलोडवरती यायचं आहे. तर आपण डाउनलोड फाईल बघूयात पुढे. हे बघा अशा प्रकारे डाउनलोड फाईलमध्ये यायचं, कारण हे फोटो आपल्या डाउनलोडमध्ये स्टोअर होतात. तर अशा प्रकारे आपली फाईल ओपन झालेली आहे. आता समजा एक एक्झाम्पलसाठी दाखवतो तुम्हाला आपला फोटो कोणता ॲड करायचा आहे. समजा आपल्याला हा जो फोटो आहे हा फोटो ॲड करायचा आहे. सिंपल फोटोवरती क्लिक करायचं आहे, वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचं. आपला फोटो इथं अशा प्रकारे ॲड होणार आहे. बाकी तुम्हाला याच्या मागचं जे टेक्स्ट म्हणजे दुसरं काय लिहायचं असेल तर आपण ते सुद्धा चेंज करू शकतो. आता इथं ट्रू नाव आहे बघा, फक्त ट्रू टाकलेलं आहे मी. एडिट टेक्स्टवरती जायचं आहे. इथं तुम्ही काय सुद्धा लिहू शकता. आता समजा मी टाकतो आदित्य क्रिएशन 76. हे बघा अशा प्रकारे तुम्ही काही सुद्धा लिहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. फक्त इथं लिहायचं आहे. तर इथं समजा अशा प्रकारे मी नाव टाकते बघा. आता जास्त मोठं नाव टाकायचं नाही, कारण आपला फोटो फाटणार आहे. सॉरी, आपलं जी टेक्स्ट आहे ती फाटणार, म्हणजे मोठं होणार आहे, जास्त काय होणार नाही. आता आपण इथे ट्रूज ठेवूयात, नाहीतर लव ठेवूयात. ट्रू लव टाकूयात. ओके. ट्रू लव. ओके. हे बघा अशा प्रकारे आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही ट्रू लव टाकलं तरी. ही बघा जर काही प्रॉब्लेम झालाच तर या काय करायचं, टेक्स्ट याचा बारीक करून घ्यायचा. ओके. प्रॉब्लेम घ्यायचा नाही मित्रांनो, कारण इथं आपण एडिटरला काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आहे, त्यामुळे इतकं टेन्शन नाही घ्यायचं. फक्त याची साईज कमी ठेवायची. इथं लव टाकलं, लव भारी दिसतं. ओके. संपला विषय. इतकंच ठेवायचं, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. इतकंच चेंज करायचे, जास्त तुम्हाला काही कुठाना दिलेलं नाही आहे. आता समोर यायचं आपल्याला. आता काय करायचं, ग्रुप 2 वरती यायचं. हे बघा ग्रुप 2. इथं काय आहे, सुख भरतीला. सिंपल हा टेक्स्ट आहे. इथं यायचं आहे. या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आता सिंपल सांगतो. एक एकदम लास्टचा लेअर आहे बघा, जिथं आपण रेक्टँगल दिलेला आहे आपला. सिंपल लास्टच्या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. क्लिक केल्याच्यानंतर कलर आणि फिल्डवरती यायचं. परत इथं काय करायचं, लास्टच्या ऑप्शनवरती यायचं. इथं फोटो आपला इनेबल होईल. सिंपल इथं नाव किंवा नंबर येईल अशा प्रकारे यावरती यायचं आहे. सिंपल इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता तुम्ही जो कोणता फोटो ॲड करणार असेल तर तुम्ही फोटो ॲड करून घ्या. आता समजा दाखवतो मी तुम्हाला. आता आपल्याला फोटो ॲड करायचा आहे हा फोटो ॲड करायचा आहे, किंवा हा घ्या कोणता पण एक फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं, वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला फोटो अशा प्रकारे इथं बसणार आहे. आता काय फोटो थोडा छोटा होणार आहे, तर फोटोवरती क्लिक करायचं, थोडं फोटोला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. ओके. किंवा अशा प्रकारे 2 बोटांना झूम करा, किंवा मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन इथे सुद्धा झूम करू शकता. नो प्रॉब्लेम. समजलं. काय प्रॉब्लेम आली तर बिंदासली कमेंट करा. ओके. तर अशा प्रकारे इथं फोटो ॲड करून घ्यायचा आहे आपला. परत आपल्याला बॅकला यायचं. आता काय करायचं, समोर यायचं आहे आपल्याला. काय इथं एक आहे ग्रुप 3. सिंपल ग्रुप 3 वरती यायचं आहे. ग्रुप 3 वरती आल्याच्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचं आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर काय करायचं, एकदम लास्टची लेअर आहे 3 नंबरची. तर या लेअरवरती परत क्लिक करायचं, कलर आणि फिल्डवरती जायचं आहे. परत तिथं लास्टच्या ऑप्शनवरती म्हणजे मीडियावरती जायचं आहे. परत आपला एक फोटो इनेबल होईल. परत तिथं नाव किंवा नंबरवरती क्लिक करून तुम्हाला जो कोणता फोटो ॲड करायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. बाय चान्स मला हा फोटो ॲड करायचा आहे. सिंपल फोटोवरती क्लिक करून वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचा. आपला फोटो अशा प्रकारे ॲड होऊन जाणार आहे. ओके. समजलं गाईज. अवघड काहीही नाही, फक्त व्हिडिओ संपूर्ण वॉच करत जा. तुम्हाला सगळी स्टेप बाय स्टेप माहिती मी सांगतो, कारण आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन ट्रिक शिकवत असतो. ओके. आता काय करायचं, आता आपण 2 तर फोटो ॲड केले, बाकी समोर आता फोटो नाही, डायरेक्ट इफेक्ट आपल्याला ॲड करायचे. सिंपल इतके आपण आता जी आपली ग्रुप आहे ते ग्रुप आपण एडिट केले. समजलं. इतकं तर समजलं. तर इथपर्यंत समजलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता इथून पुढे मेन व्हिडिओ आहे. आता इथून पुढे काय म्हणजे स्किप करू नका, कारण इकडे आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला बॅकला यायचे शेकीबेक प्रीसेटच्या लेअरवरती. आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो. हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे, सिंपल 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. सिंपल या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती जायचं आहे. इथं एक खाली 3 लाईन्स आहेत बघा, यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. बॅकला यायचे व्हिडिओवरती. आणि मित्रांनो व्हिडिओवरती आल्याच्यानंतर आता इफेक्ट हा कुठं बेस्ट करायचा तुम्हाला सांगतो मी. तर समोर जिथं आपली डबल बीट आहेत मित्रांनो, आता ही तुम्हाला दाखवतो. इथं आपली डबल बीट आहे.
तर इकडं समोर इथं आपले डबल बीट आहेत, म्हणजे डबल बीट कुठं आहे 24 सेकंदापाशी. तर डबल बीटच्या समोरच्या फोटोला इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. परत इथं डबल बीट आहे, परत इथं फोटो पेस्ट म्हणजे इफेक्ट पेस्ट. ओके, तुम्हाला मुद्दा म्हणून आपले जे बीट आहे ती बीट लावून दिली डबल बीट, कारण तुम्हाला लगेच लक्षात यावं, कन्फ्यूज होऊ नये म्हणून. ओके, समजलेत का तरी? म्हणजे 1 2 जास्त काय 3 फोटो आहेत डबल बीटचे. तर आता परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे सिम्पल, हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून परत आपल्याला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओवरती यायचे. हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे हा कॉपी करायचा मित्रांनो. काय करायचं आहे, 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. आता व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो मी. आता आपण कुठपर्यंत इफेक्ट पेस्ट केलेत, म्हणजे तर डबल भेटला. आता काय करायचं आहे, हा जो आपण इथं इफेक्ट पेस्ट केला समोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, समोरच्या फोटोला जे आता इथं पेस्ट केला आहे, हे बघा इथं पेस्ट केला आहे. आता लगेच समोर यायचं आहे, इथं एक पेस्ट करून द्यायचं आहे. ओके, हे बघा इथं. ओके, सिम्पल 2च फोटोला. तर मित्रांनो या 2 फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला परत म्हणजे इफेक्टच्या लेअरवरती यायचं आहे. आणि मित्रांनो इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा 3 नंबरचा इफेक्ट आहे, आपण बीटवरतीच आहोत, इफेक्टच्या लेअरवरती यायचं आहे. काय करायचं, हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे सिम्पल, हा 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी. आता राहिलेले म्हणजे 2 फोटो असतील, जास्त काय नाहीत, ओनली 1 2 फोटोज. तर या दोन्ही फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे. जास्त काय नाही, 2च फोटो आहेत मित्रांनो. ओके, या 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. सिम्पल आपलं इकडं इफेक्टचे जे आहे काम, ते इफेक्टचं काम झालेलं आहे, म्हणजे इकडं सुद्धा झालेलं आहे. फक्त आता काय करूया तुम्हाला सांगतो मी. परत इकडं लास्टलाच यायचं आहे, एक 22.17 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, एक प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. एक रेक्टँगल ॲड केल्याच्यानंतर वरी 3 डॉट आहेत यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं, इथं एक ऑप्शन आहे फिल टू कंपोजिशन एरिया, सिम्पल यावरती क्लिक करून द्यायचं. एकदम लास्टला यायचं आहे, रेक्टँगलची लेंथ लास्टपर्यंत वाढवायची आहे. कलर आणि फिलवरती यायचं आहे, याचा कलर ब्लॅक ठेवायचा आहे. बॅकला यायचं मित्रांनो, इफेक्टवरती यायचं आहे, ॲड इफेक्टवरती यायचं आहे. एक सिम्पल स्टाफ हेड नावाचं इफेक्ट आहे, हे बघा अशा प्रकारे सिम्पल स्टाफ हेड. सिम्पल या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, एक स्टार्टिंगला यायचं आहे. आता रेक्टँगलच्या स्टार्टिंगला काय करायचं, एक की द्यायची आहे, प्लसची की द्यायची आहे, एकदम एंडिंगला येऊन एक की द्यायची आहे. एक्सटँगलवरती की द्यायची मित्रांनो, लास्टच्या की पैसे यायचं, एक्सटँगल याचा वाढवायचा आहे. एक 500 किंवा 700 करून घ्या अशा प्रकारे. ओके, आता काय करायचं आहे, खाली यायचं तुम्हाला सांगतो, थोडं स्क्रॉल करा खाली, कलरवरती यायचं आहे. इथं एक की द्यायची मित्रांनो, की देऊन याचा कलर चेंज करायचा आहे. थोडं समोर यायचं आहे, इथं एक की द्यायची, परत याचा कलर चेंज करायचा आहे. ओके, थोडं समोर येऊन परत की देऊन परत कलर चेंज. एकदम सोपं आहे मित्रांनो, काही सुद्धा अवघड नाही आहे. पण मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन शिकत असतो, याची तुम्हाला 100% गॅरंटी असेलच. ओके, कारण नवीन कॉन्टेंट असतात, प्लस आणखी इफेक्टसुद्धा नवीन असतात. ओके, इतकं झालं म्हणजे इतके एक म्हणजे काय होते बघा, तुम्हाला दाखवतो. मुद्दाम आपण ह्याला ट्रान्सपरंट केलं नाही, तर आपला जो हे आहे इफेक्ट याचा कलर काय चेंज होतो बघा. थोडं समोर येऊन हे बघा कसा लगेच कलर चेंज होतो. आता जरा ग्रीन, थोडं समोर येऊन हो का आकाशी, लगेच कलर चेंज. ओके, इतकंच काय सुद्धा नाही. परत यावरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती यायचं, लाईटनवरती मला स्क्रीन करून द्यायचं. झालं, इतकं आपलं काम झालेलं आहे. तर आता इतकं झालं नंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एक लेअर आहे बघा अशा प्रकारची. सिम्पल लेअरवरती लॉंग प्रेस करायचं. लॉंग प्रेस करून झाल्याच्यानंतर सिलेक्ट होणार आहे. इथे एक लेअरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं आहे. कॉपी लेअर केल्याच्यानंतर काय करायचं, परत व्हिडिओवरती यायचं मित्रांनो. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर ही जी लेअर आहे इथे येऊन पेस्ट करायची आहे. परत लेअरवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून टाकायची. झालं, इतकंच एक काम आहे मित्रांनो, दुसरं काही जास्त नाही. आता इतकं झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मी. बाकी या लेअरला थोडंफार खाली घ्या अशा प्रकारे. आता काय करायचं, स्टार्टिंगला यायचं, एक प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. वरी 3 डॉटवरती क्लिक करून इथे एक ऑप्शन आहे बघा स्ट्रेच टू कंपोजिशन एरियाचं, यावरती क्लिक करायचं आहे. कलर आणि फिलवरती यायची, तर नो कलर सिलेक्ट करायचा. बॅकला यायचं आहे बॉर्डर आणि शॅडोवरती. जे स्टोक असेल स्टोक इनेबल करायचा, स्टोकचा कलर ब्लॅक असेल तो व्हाईट ठेवायचा आहे. आणि स्टोकची लेंथ वाढवायची, म्हणजे आपली अशा प्रकारे एक बॉर्डर बनून रेडी होणार आहे. एकदम लास्ट बीट पाशी यायचं आहे आणि बॉर्डरची लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढवायची आहे. आता काय करायचं आहे, परत काय करायचं, 22.17 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, इथे एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. वरी 3 डॉटवरती क्लिक करून इथं काय करायचं, फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. एंडिंगला येऊन याची लेंथ वाढवायची आहे. कलर आणि फिलवरती यायची, इथं साईडला ग्रेडियंटवरती क्लिक करायचं आहे. इथे खाली सर्कल ग्रेडियंटवरती यायचं, अशा प्रकारे सर्कल येणार आहे. ब्लॅक सर्कलला सेंटरला ठेवा, व्हाईटला अशा प्रकारे खाली खेचून घ्यायचं आहे. सिम्पल. आता इथं जो ब्लॅक आहे
तो ब्लॅकवरती क्लिक करून याला व्हाईट ठेवायचं आणि व्हाईटवरती क्लिक करून याला ब्लॅक करायचे. झालं. इतकं झाल्यानंतर काय करायचं आहे, व्हाईटवरती क्लिक करायचे, ते घेऊन याला ट्रान्सपेरंट करून द्यायचे. कच करून घ्यायचे मित्रांनो, जास्त काय नाही आहे. आता काय करायचं, बॅकला यायचं आहे. ही जी लेअर आहे ह्या लेअरला एक आपली जी बॉर्डर आहे ते बॉर्डरच्या खाली घ्या. आपलं काम झालं म्हणजे बॉर्डरचे सुद्धा नाही तर या इफेक्टच्या खाली घ्या, म्हणजे आणखीन छान दिसेल आपलं इफेक्ट. ओके. आता इतकं झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो, आता काही करायचं नाही, फक्त वरी शेअरवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची क्वालिटी 1080 पिक्सल ठेवायची आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे तुमचा. कारण अशा प्रकारे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर भेटूया नवीन एकदम लेटेस्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि जर तुम्हाला कोणत्या सॉन्गवरती व्हिडिओ करायचा असेल तर ते सॉन्ग कमेंटमध्ये नक्की करा, त्या सॉन्गवरती आपण व्हिडिओ आणूया. ओके, तर बाय मित्रांनो.